नमस्कार, मी गणेशराव. तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेले आहो घनकचरा संकलन केंद्र आहे त्याच्या पुढं, म्हणजे डोंगरला आणि तुमसरच्या मधात. या ठिकाणी एक शेतकरी आहे, त्याचं नाव सुभाष बनकर आहे. डोंगरला इथला शेतकरी आहे. जवळच त्याचा शेत आहे. तुमसर येथील जो घनकचरा आहे तो पूर्ण गोळा करून संकलन केंद्रामध्ये जमा करायचा आहे असा कंत्राट दिला आहे. परंतु काही दिवसापासून हा तुम्ही बघू शकता की हा कचरा त्या संकलन केंद्राच्या बाहेर फेकण्यात आलेला आहे. म्हणजे कुठं फेकला आहे? हा जो शेतकरी आहे याच्या शेतात फेकला आहे. त्यामुळे यांचा खूप मोठा नुकसान होत आहे. आपण त्या शेतकऱ्यालाच विचारूया की त्याच्या काय नुकसान आहे. सुभाष शामराव बनकर, मी शेती करतो, ठेका बटे कशी बी करतो मी सर, नाही तर काम करतो, पण हे ऐकत नाही. याच्यामुळे माझ्या याच्या कचऱ्यांना बहुत नुकसान होते. नाही रोज सांगितल्याच्या नंतर बी शेतामध्ये फेकतात माझ्या. हा शेत माझ्या लागूनच्या शेतामध्येच माझ्या पुरा कचरा टाकलेला आहे. सगळ्याच्या समजावून नाही ऐकत नाही त्याचे माणसं सगळे. तक्रार सगळ्याला समजावून सांगून राहिलो पण ऐकत नाही सर. नुकसान म्हणजे शेतामध्ये जिल्ह्या घुसतात सगळ्या शेतात. हा पुरा जाते वाहत, इथून पाणी वाहते सर. हा पाहून घ्या, पाणी पहा. पाण्याकडे फोटो दाखवा लागेल तर असा नाही का नाही, पण शेतामध्ये हा पुरा वाहून जाते. माझं शेत पुरा सगळा नुकसान होते. नाही बाया गाळावले त्रास करतात वासमुळे. ह्या पुऱ्या जिल्ह्यात इथं असतात शेतामध्ये. बाया गाळावले नाही आहेत सर. तरी नगरपालिकेवाल्याला विनंती करलो 10 वेळेस, काय कचरा निघतं नको टाका ना, उचलून घ्या. तरी कोणी ऐकत नाही ना, कोणी ह्या नाही करत सर. लागून राहिला सर का आता आत्महत्या करायला शेतीच सोडून देवा. त्याच्या कारण झाडाला फाशी लागून मरून जावा असंच करावं लागते. आता का करून सर? आता एवढं केल्या बाद नाही, काही मेहनत नाही सर. आता शेती लागून आहे यायच्या, पण हे ऐकून नाही राहिलं. असं लागते का आता आत्महत्या का झाडाला टाकून सगळे मरून जावा. तुम्ही बघू शकता शेतकरी किती त्रासलेला आहे, किती कंटाळलेला आहे. एकीकडे आसमानी संकट त्याला त्रास देत आहे, दुसरीकडे हा प्रशासकीय संकट देत आहे. शेतकऱ्यांनी जावं तरी कुठं? तेव्हा त्वरित नगरपालिका प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यावा आणि त्वरित या शेतकऱ्याच्या शेतामधून सर्व कचरा हटवण्यात यावा, एवढीच विनंती.